श्री भगवंतं गणपतिमति वरदं वरदन्ति। शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रेमनगर राजा कांजूरचा गणेश मानाचा सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे। 43 वर्ष अभिमानाची कांजूरच्या राजाची। हॅलो, कोण? सर, मी बँक मधून बोलतोय। प्रशांत पवार बोलतात का? हो, बोलतोय। सर, हल्ली तुम्ही काही दिवसाआधी कोणता मोठा व्यवहार केला आहे का? हो, केला आहे। का, काय झालं? सर, तुमचं खातं त्यासाठी स्थगित करण्यात आलंय। अहो, पण का? मी तर बँकच्या ऑनलाईन ॲपवरून हा व्यवहार केला आहे। सर, मला इथे दिसतंय त्याप्रमाणे तुम्हाला तुमची KYC अपडेट करावी लागेल। त्यासाठी तुमची काही माहिती लागेल। ओके, विचारा ना। सर, तुमचं संपूर्ण नाव काय? प्रशांत पांडुरंग पवार। सर, तुमची डेट ऑफ बर्थ काय? 29/6/1990। सर, तुम्ही तुमचा ATM कार्ड नंबर तपासून घेता का? हो, या 1266 5656 9000। सर, तुम्हाला एक OTP आला असेल। हो, 2580। हॅलो हॅलो, अहो सर। पाहिलं, हेच आहेत तुमच्या निष्काळजीपणाचे परिणाम। जगात इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत चालला असतानाच त्यामुळे होणारी ऑनलाईन फसवणूक ही एक वाढती समस्या निर्माण झाली आहे। आता ऑनलाईन व्यवहार म्हटला की UPI, नेट बँकिंग, ई-वॉलेट, क्रेडिट डेबिट कार्ड या गोष्टी आल्याच। थोडक्यात काय तर या सर्व गोष्टी ऑनलाईन व्यवहारासाठी जितक्या सोप्या त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक घातक ठरत आहे। याचा आपण विचार करतच नाही। तंत्रज्ञानात वेगाने प्रगती होत असतानाच सायबर गुन्हेगारही आपल्याला फसवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत असतात। त्यापैकी सध्या सतत ऐकायला मिळणाऱ्या गुन्ह्यांमध्ये फोन कॉल घोटाळा आणि SMS घोटाळा। उदाहरणार्थ, काही वेळा तुमच्या मोबाईलच्या इनबॉक्समध्ये UPIच्या माध्यमातून बँक खात्यात काही रक्कम पाठवल्याचा SMS येतो। त्यानंतर लगेचच पाठवलेली रक्कम चुकून तुमच्या खात्यात जमा झाली आहे असा सांगणारा एक फसवा कॉलही। मग काय, तुम्ही सुद्धा फक्त तुम्हाला आलेल्या SMSच्या आधारावर त्या समोरच्या व्यक्तीने पाठवलेल्या QR कोडवर पैसे पाठवता